नमस्कार. आज 25 जानेवारी 2026 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी आहे बांगलादेश स्वयंचित्त अडेल तट्टू भूमिकेमुळे 2020 विश्वचषकातून बाहेर. स्कॉटलंडला आता निमंत्रण देण्यात आलेलं आहे. बांगलादेशला ते रिप्लेस करतील. पुढची बातमी आहे शिंदे गटामुळे मुंबईत भाजपचा पराभव. बातमी आपल्यासाठी आवश्यकतेची नाही आहे. SIRमुळे लोकशाहीवर परिणाम, अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांची टीका. पश्चिम बंगालमध्ये जे SIR चालू आहे त्यानिमित्ताने अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना देखील नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यानिमित्ताने यांनी ही टीका केलेली आहे. डन. पुढची बातमी आहे शाहीची सही आणि अधिकृत सील नाही या कारणानिमित्त अमेरिकेने जे अदानी यांना समन्स पाठवलेलं होतं ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेलं नाही आहे. आता ही बातमी आपल्यासाठी बिलकुल आवश्यकतेची नाही, पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आपल्या देशात काय चालू, त्यानिमित्ताने महत्त्वाचे. त्यानंतर लोहार डोंगरी प्रकल्पाची मंजुरी चिंताजनक. मनेका गांधी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र. याबद्दलचाच आपण आर्टिकल डिस्कस करणार आहोत. त्यानिमित्ताने आपण डायरेक्टली जाऊयात पहा त्या आर्टिकलकडे, कारण अन्य बातम्या आज संडे असल्यामुळे एकही बातमी आवश्यकतेची नसते. पण रविवार विशेषमध्ये एक चांगला आर्टिकल आलेला आहे जो की परवा दिवशीच्या वृत्तपत्रांमध्ये देखील आलेलं होतं विश्लेषण, पण त्या दिवशी आपल्याला टाईम कन्सर्नमुळे घेतलं नव्हतं, तर आपण ते आज डिस्कस करत आहोत. वन हक्क कायदा अंमलबजावणीची सद्यस्थिती. यासाठी आता वन हक्क कायदा जर तुम्हाला लक्षात आला ना तर पुढची गोष्टी लक्षात येणार आहेत. मग वन हक्क कायदा काय आहे तर पहा, किंवा त्याचं बॅकग्राऊंड थोडंसं समजून घ्या. तर वन हक्क कायदा म्हटल्यानंतर फॉरेस्ट राईट्स ॲक्ट, UPSCचा फेवरेट क्वेश्चन इथून बनलेला आहे. 2 ते 3 वेळा यांनी प्रश्न विचारला आहे. फॉरेस्ट राईट्स ॲक्ट कधीचा आहे? 2006चा आहे. व हा कायदा कोणासाठी जास्त करण्यात आलेला आहे तर जे आदिवासी आहेत किंवा इतर वनवासी आहेत त्यांच्यासाठी हा कायदा आहे. व या कायद्यानुसार जे आदिवासी आहेत ना त्यांना जास्त अधिकार तिथं प्राप्त झालेले आहेत. ओके, म्हणजे त्यांनी ज्या जमिनीवर राहतात किंवा त्यांनी जी जमीन कसतात, मग त्यांच्याजवळ डॉक्युमेंट जरी नसलं तर त्यांना काही तिथं अधिकार देण्यात आलेले आहेत. बरोबर. मग हे अगदी सुरळीत चाललेलं होतं. पहा, यामध्ये काहीच प्रॉब्लेम वगैरे नव्हता. पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला ना 2023मध्ये विकास करायचा होता, पण सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकार लावली. मग 2022मध्ये त्यांनी डेफिनेशन्स चेंज केलेल्या होत्या. मग 2023मध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकार लावली की बाबा तुम्ही असं करू शकत नाही म्हणून. मग 2023पासून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विचार करत होतं किंवा आपण काय केलं पाहिजे जेणेकरून मला जमिनी विकास करता येईल, किंवा म्हणजे जिथं जिथं मला आता जंगल वगैरे आहेत तिथे जंगल आपण कट करून तिथे आपण विकास करू शकतो. जसं की पहा, आता लोहारगडची खाण आहे ज्याबद्दल मनेका गांधी यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही. लोहार डोंगरी प्रकल्पाची मंजुरी चिंताजनक आहे असं मनेका गांधी यांनी पत्राद्वारे कळवलेलं आहे. बरोबर. व पहा, हा विकास नसून हा विनाश आहे. व तुम्हाला आठवत असेल की देवेंद्र फडणवीस यांनी पण ज्यावेळेस लोहार डोंगरी प्रकल्पाला मंजुरी देत होते त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं होतं की आम्ही विकासासाठी हे प्रकल्प मंजुरी देत आहोत. व हे प्रकल्प कुठं उभारणार आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये. व त्यामुळे किती वाघांचं नुकसान होणार आहे? 60 वाघांचं नुकसान तिथं अधिवास जे आहे ते तिथं नुकसान होणार आहे. एकंदरीत काय तर आता अगदी एका वाघाचं एक घर जर तुम्ही कन्सिडर केलात तर अगदी पहा 60 वाघांची घरं तिथं उद्ध्वस्त केली जाणार आहेत. एवढं तुम्हाला पॉईंट आय होप लक्षात आला असेल. डन. मग आता थोडंसं आणखीन आर्टिकलकडे वळूयात. एकच मिनिट द्या. तर पहा, फॉरेस्ट राईट ॲक्ट 2006 हा फक्त लक्षात ठेवा. मग भारत सरकारने वन संवर्धन कायदा 2025 हा केला. व फॉरेस्ट राईट ॲक्टमध्ये काही सुद्धा हे केले का, चेंजेस केले का तर बिलकुल नाही. पण वन संवर्धनमध्ये त्यांनी दुरुस्ती केल्या. त्या कायद्याचं नाव तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वन संवर्धन दुरुस्ती अधिनियम 2025. व या अधिनियमानुसार 2025मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय म्हटलं की जर आम्हाला विकास करायचा असेल किंवा त्या प्रकल्पामध्ये राष्ट्रीय हित जर असेल तर आम्ही तिथे डायरेक्टली प्रकल्प तिथं उभारू शकतो किंवा तिथं प्रोजेक्ट आम्ही निर्माण करू शकतो. आम्हाला कोणीही तिथं अडवणार नाही असं एक अधिसूचना 2025मध्ये निघाली. व 2 जानेवारी 2026 रोजी त्यांनी पहा त्याची डेफिनेशन दिली. मग त्या डेफिनेशननुसार जर तुम्ही पाहिलात तर आता पहा, जंगलाबद्दलची जी डेफिनेशन आहे पूर्वी काय होती तर मिनिमम 10% तिथं काय जे वन आहेत ना ते आच्छादन असावं, त्यावेळेसच तुम्ही त्याला जंगल कन्सिडर करू शकता. पण आता 2026मध्ये त्यांनी जी अधिसूचना काढली आहे ना त्यामध्ये त्यांनी काहीच टाकलंच नाही की नाही जंगल असो, म्हणजे आता एखादी पठारी प्रदेश आहे त्याला पण जंगल त्यांनी म्हणलं जातील किंवा तिथं जर झाडं नसले ना तरी त्याला जंगल म्हणवलं जाईल. ओके. त्यासोबतच पहा, पूर्वी मिनिमम क्रायटेरिया होता जंगल कन्सिडर करण्यासाठी, तर 1 हेक्टरचा मिनिमम क्रायटेरिया होता. आता इथं बिलकुल नाही आहे क्रायटेरिया, काहीच नाही आहे. फक्त प्लांटेशन एरियाज इन्क्लुडेड रिगार्डलेस ऑफ इकॉलॉजिकल व्हॅल्यू. ओके. म्हणजे आता जर तुम्हाला माहिती असेल ना की आपल्याकडे एक फॉरेस्टची रिपोर्ट येते पहा, मग 2023ची आपल्याकडे लेटेस्ट रिपोर्ट आहे जी की 2025मध्ये लास्ट इयरला पब्लिश झालेली आहे. बरोबर. 2023
2024च्या डिसेंबरमध्ये ते आकडेवारी वगैरे गोळा करतात. अगदी त्या धर्तीवर 2025मध्ये ती रिपोर्ट आली. मग त्या रिपोर्टमध्ये आपल्याकडे फक्त 21% जंगल आहे आपल्या देशामध्ये, बरोबर, 21.76. ओके, 21.76% जंगल आज घडीला आपल्या देशामध्ये आहे. मग त्यानुसार आपलं जंगल कमी कमी होत होतं ना. ओके, व अगदी मनेका गांधी यांच्यासारखे जे ॲक्टिव्हिस्ट आहेत ते थोडंसं परेशान करत असतात. मग भारत सरकारने काय म्हटलं की नाही, जंगलची आपण डेफिनेशनच बदलूयात, व त्यानुसार त्यांनी पहिल्यांदा वन संवर्धन कायदा केला 2025मध्ये, व 2026मध्ये त्यांनी काय केलं, पहा आता डेफिनेशन बदलत आहेत जंगलांची. मग त्यानुसार पहा 1 हेक्टरची जी पूर्वीची क्रायटेरिया होता त्यांनी त्याला बदललं, व आता म्हटले की छोटे छोटे झाडं जरी असतील ना तर त्याला तुम्ही जंगल तिथं म्हणू शकता. गुड न्यूज आहे. त्याच्यानंतर ट्री हाईट, पूर्वी मिनिमम 2 मीटर जर हाईट असेल तरच त्याला कन्सिडर केलं जायचं जंगलमध्ये. आता तसं काहीच इथं नाही आहे, हाईटचा क्रायटेरिया इथे ठेवलाच नाही आहे. त्याच्यानंतर पहा आता आपल्याकडे ना विकासासाठी आपण काय करणार आहोत तर जंगल वगैरे घेणार आहोत. ओके, जसं की पहा लोहारगडची तिथील खाण किंवा तो प्रोजेक्ट उभा राहायचा आहे आपल्याला, मग आपण तिथील 45 हेक्टरची जी जमीन आहे ती घेणार आहोत, व 45 हेक्टरची जमिनीवर जे जंगल आज सध्याला अस्तित्वात आहे त्याला आपण तोडणार आहोत. मग ते जंगल तोडल्यानंतर आपण प्लांटेशन दुसरीकडे करणार तर बिलकुल आहोत. मग ते प्लांटेशन कोण करणार आहे, पूर्वी करायचं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा ज्या सरकारने वगैरे केलेलं आहे त्यांच्यामार्फत केलं जायचं, किंवा ज्या व्यक्तीने म्हणजे खाणीसाठी ते घेतलेलं आहे, म्हणजे आता ज्यांना आपण खाणीसाठी ती जमीन दिलेली आहे प्रायव्हेट पार्टीला, त्यांच्याद्वारे तिथे जंगलांची वगैरे वस्ती केली जायची. पण आज घडीला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने म्हटलं की नाही, आम्ही त्यामधून लीव घेत आहोत, आता आमचं आणि जंगलाचं देणं घेणं नसेल, तर आता हे सगळं जंगल विकास कोण करणार आहे, प्रायव्हेट पार्टी करेल. मग प्रायव्हेट पार्टी जंगलाचा विकास जर करणार असेल तर मला सांगा, आता अगदी आपण काय म्हणतो जापानीची जी मियावाकी मेथड आहे ती बेस्ट आहे. ओके, मग अगदी पहा हा पठारी प्रदेश आहे किंवा अगदी हा एक पर्वत आहे असं कन्सिडर करा. मग पर्वतमध्ये काय झालं पहा, जंगल होतं पण जंगलमध्ये लागली आग किंवा वणवा झाला व सगळं जंगल तिथं नष्ट झालेलं आहे. जंगल जरी नष्ट झालेलं असलं तरी त्याच्या बिया किंवा त्याचे जे मुळं आहेत ना त्या अद्याप तशाच आहेत. पण आता काय केलं आपण, इथं तर जंगल आपला परत संवर्धन करायचं आहे किंवा हे जे जंगल नष्ट झालेलं आहे त्याला रिवाईव्ह करायचं आहे. मग पूर्वी काय मियावाकी मेथडनुसार किंवा जर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडे जर हे असतं ना तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र तिथं पहा आपला स्वतःचा विकास पाहिलं नसतं तर ते काय केलं असतं, तर जास्तीत जास्त आपल्या देशाचं भलं व्हावं यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने काय केलं असते पहा, हे जे तिथली जी मुळा वगैरे आहेत रिवाईव्ह करण्याचा तिथे जास्त प्रयत्न केला गेला असता, किंवा या धर्तीवरती पूर्वीची जी झाड होती तीच आपण तिथं लावण्याचा प्रयत्न करत असतो, बरोबर. पण आता तसं होणार नाही आहे. आता जर तिथं जंगल नष्ट झालेलं असेल तर आपण कोण जंगल लावून देणार आहे आपल्याला, ही प्रायव्हेट पार्टी. मग प्रायव्हेट पार्टी काय करेल तर येथील ज्या मुळा वगैरे नष्ट झालेल्या आहेत किंवा तिथे जरी मुळा वगैरे जर असल्या ना व त्या कामाच्या नसल्या ना तर ते काय करतील, पूर्णतः नष्ट करून टाकतील पहा, व तिथं नवीन दुसरे प्लांटेशन लावतील. व ते प्लांटेशन कसं असतील तर जे की कमर्शियल प्लांट तिथं लावतील, जेणेकरून पहा त्यांना पुढे चालून फायदा होईल. जसं अगदी बांबूळ आहे, म्हणजे बांबूळ ठीक आहे चांगली गोष्ट आहे, परंतु त्याचा फायदा कुठं आहे, तुम्ही बांबूळ वगैरे पुन्हा विकू शकता ना. ओके, म्हणजे अशा पद्धतीने तिथं काय केलं जाईल पहा, कन्झ्युमर बिहेवियर तिथं नक्की निर्माण केलं जाईल. मग यासाठीच जे आदिवासी किंवा पालघरमध्ये जे आदिवासींचा जे उठाव म्हणता येणार नाही परंतु जे आंदोलन झालं ते त्याचं नेमकं कारणच ते होतं की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक तर डेफिनेशन बदललेली आहे. त्याच्यानंतर 2006चा जो हा कायदा आहे फॉरेस्ट राईट ॲक्ट, याला त्यांनी काहीच अमेंड केलं नाही पण त्याला शॅडोमध्ये घालण्याचा प्रयत्न केला गेला. ओके, शॅडोमध्ये कसं घातलं त्यांनी, तर इथे राष्ट्रीय महत्त्व आणि सार्वजनिक हित हे दोन गोष्टी जर आल्या ना तर काहीच कोणी बोलू शकणार नाही. अशा पद्धतीने 2023 त्यानंतर 2026मध्ये त्यांनी म्हणजे अमेंडमेंट करत करत त्यांनी इथपर्यंत पोहोचलेली आहेत. यासाठी पहा त्यांनी आंदोलन केल्यानंतर कलेक्टर किंवा जे जिल्हाधिकारी आहेत त्यांना निवेदन दिलं. मग त्यांनी आता पहा याला थोडंसं स्टे दिलेला आहे. याबद्दल मार्चपर्यंत आता त्यांनी म्हटलेले आहेत की अद्याप आम्ही याची अंमलबजावणी करणार नाही आहे. मग पाहूयात आता, कारण 2 जानेवारीला तर नोटिफिकेशन निघालेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची, पण अद्याप याची अंमलबजावणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट करणार नाही आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. फक्त एवढा पॉईंट लक्षात ठेवा की प्रायव्हेट पार्टीकडेच ही सर्व गोष्टी जाणार आहेत जंगलबद्दल वगैरे. मग आता अगदीच याच्यापूर्वी पण 5 वर्षापूर्वी पण म्हटलेले होते की आम्ही 33 कोटी झाडं लावणार आहोत. तुम्हाला दिसत आहेत का 33 कोटी झाडे? जर दिसत असतील तर नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन्स आहे, पण जर दिसत नसतील तर हे भयावह सर्व काही आहे. आय होप हे सगळे पॉईंट तुम्हाला समजले असतील. GS3मध्ये विकास, पर्यावरण आणि विकास कितपर्यंत करावा याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळे हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. त्यानंतर जे ट्राईब्स आहेत याबद्दल पण प्रश्न विचारले जाऊ शकतात प्रिलिम्स परीक्षेला. PVTGs वगैरे आहेत ते तुम्ही थोडंसं लक्षात घ्या. त्यानंतर असंच एक विकासाचा प्रकल्प आपला ग्रेट निकोबारमध्ये पण होत आहे. मग तिथे पण
अपेक्षित आहे का, म्हणजे तेथील जे आदिवासी बहुल हे आहेत पहा, जमाती आहेत, त्यांना तरी म्हणजे पहा ते तर ह्यामध्ये आलेच नाहीत, मुख्य प्रवाहामध्ये आलेच नाहीत, तरी देखील आपण त्यांची घरं वगैरे तोडत आहोत. हे अतिशय दुर्दैव आहे. पहा, विकास करणं महत्त्वाचं आहे, पण असं डोळ्यावरती चष्मा बांधून तुम्ही एवढं पण विकास नकात करू. हे थोडंसं शेवटी जाता जाता म्हणणं असेल. पहा, आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्कीच समजलेला असेल. मग हे खूप दिवसांपूर्वी आलेले आर्टिकल्स वगैरे होते, पण आज वेळ मिळाला त्यामुळे आपण हा आर्टिकल नक्कीच डिस्कस केलेला आहे. त्याच्यानंतर परत पहा, ही बातमी आहे, 3.5 लाख जे बंगाल व्होटर्स आहेत ते अद्याप BLOकडे गेलेलेच नाही आहेत. त्यामध्ये अमर्त्य सेन देखील येतात, कारण अमर्त्य सेन यांना आपण सिटिझनशिपबद्दलचे पुरावे वगैरे मागत आहोत. यापेक्षा दुर्दैव काही नाही आहे. पहा, कारण आपल्या देशाचे अभिमान आहेत डॉक्टर अमर्त्य सेन, व आपण त्यांना पण असं करत असेल तर आपल्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये कुठेतरी फ्लॉड आहे किंवा कुठेतरी चेंजेस करणं गरजेचे आहेत, हे आपल्याला नक्की समजतं. व सुप्रीम कोर्टाने पण काल त्यांना तेच विचारलं आहे किंवा तुम्हाला पाहिजे काय नेमकं. ओके, म्हणजे तुम्ही करणार काय आहात, एक सिटिझनशिप तुम्हाला घ्यायची आहे की SIR करायचं आहे, म्हणजे व्होटर लिस्टच तुम्ही अपडेट करत आहात, या प्रश्नांची उत्तर तुम्ही नक्की द्या, असं काल सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पहा, आजच्या द हिंदूमध्ये पण काही एडिटोरियल वगैरे नसतात, त्यामुळे आपण इथं थांबलं तरी चालेल. म्हणजे आहेत सायन्स टेकचे वगैरे, जे की तुम्ही हे करू शकता, म्हणजे तुमच्या क्लासमधून वगैरे ते होऊन जातील. किंवा हां, आणखीन एक सजेशन तुम्ही नक्कीच देऊ शकता. आता उद्या पहा 26 जानेवारी आहे, तर मी अगदी सुप्रीम कोर्ट आणि संविधानबद्दलचं एक लेक्चर घेणार आहे, तर उद्या तुम्ही उपस्थित राहू शकता. त्यानंतर पवन निलेवाड या चॅनलवरती पण मी PT 365 जी आहे प्रिलिमसाठी थोडंसं करंट अफेअर्स घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तर प्लीज पवन निलेवाड या चॅनलवरती जाऊन किंवा मला तुम्ही मेसेज करून सांगू शकता की तुम्हाला त्या चॅनलवरती काय हवं आहे, कारण हे क्लासेसचा पोर्टल आहे, इथे आपण घेऊ शकणार नाही, पण तिकडे तुम्ही मला नक्की सांगू शकता. वेळ मिळाल तसं तुम्हाला घेण्याचा प्रयत्न नक्की करेल. ओके, आता इथं थांबूयात आपण. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.